नमस्कार, मी गजानन नंद्रे. आपण जे पाहतो हे मायवीन चॅनल. पाहूया बातमीपत्रात. त्या बातमीचा विस्तार. खामगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलांचे अपहरण व जीवे मारण्याची धमकी. बुलढाणा पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दाखल, तर नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेण्यात टाळाटाळ. खामगाव तालुक्यातील निळगाव परिसरातील 19 वर्षीय मुलांच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत मुलांच्या वडिलांच्या संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली असून तक्रारदार राजू थेरोकर यांच्या माहितीनुसार त्यांचा मुलगा प्रतीक हा 12 मार्च 2026 रोजी सकाळी घराबाहेर गेला. त्यानंतर तो घरी परत आला न आल्याने कुटुंबामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. विषय म्हणजे त्याच्या दिवशी संध्याकाळी पासून मुलगा त्यांचा फोनही बंद असल्याने सांगण्यात आले. तक्रार नमूद केल्याप्रमाणे त्याच्याकडे मुलांचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्या पाल्याने केला आहे. या पार्श्वभूमीवर मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मुलगा मानसिक तणावाखाली होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्यामागे राजू थेरोकर यांच्या व्यक्तीचा संशय व्यक्त केला जात आहे. मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट. आम्ही शिक्षणासाठी खामगावात येला. आमच्या लेकरासाठी म्हणजे बसच्या 2च टायमात पोरगीची फाट्यावर ठेवणं आम्हाला चांगलं नाही वाटलं, म्हणून आम्ही खामगावात आलो. भाड्यानं खोली केली. मी भांडे घासायला जातो आणि हे मा पोराचं काही म्हणजे 12 तारखेपासून मा पोरगा घर सोडून जायला. 12 तारखेपासून घर सोडून जायला. आम्ही ग्रामीणला गेलो पोलीस स्टेशनमध्ये, तर त्यानं आमची काही नोंद घेतली नाही, तक्रार घेतली नाही. आम्हाला काही न्याय दिला नाही त्यानं. ते आम्हाला म्हणजे असं कुत्र्याने हकलून दिलं. बस आम्ही गेलो. आमची शिवी आळबी केली म्हणे त्यानं. शिनाल म्हटलं मला. मी मा पोरासाठी गेली, लढली पडली. मी त्याला सांगून राहिले की बा मा पोटचा गोया आहे, हे अशी परिस्थिती आहे. मा पोरगा तसा नाही, पण या लोकांना काहीतरी बालट रचलं. मा पोरगा दबाखाली आणला. मा पोरगा घर सोडून 15 तारखेपासून जायला. मा पोरगा 15 तारखेपासून जायला आहे. मा पोरगा मला त्या रात्री लढला पडला. आई हे लोक मला फोन करून राहिले, ब्लॅकमेल करून राहिले. मा काहीच नाही त्याच्यात. आणि मा पोराचं काही कमी जास्त झालं तर मी त्या पोलीस स्टेशनमध्ये 100% आणि लागे ग्रामीणमध्ये बॉटल घेऊन येईन आणि पीन. तुम्ही बुलढाण्याला तक्रार वगैरे दिली ती ना, काय झालं? बुलढाण्याला तक्रार दिली, पण आम्ही ना ते डायरीतच दिलं आहे. डायरीत नोंद व्हायला आहे फक्त आमची. दिली. हां, तर आमची कोणच केअर घेणं नाही लावली गरीब लोकांची. आणि आम्हालाच आमचाच पोरगा जाऊन आमच्या घरात अनाज पाणी नाही शिजून राहिलं ना, काहीच नाही. आम्ही कसे बी एकमेकाचा सहारा राहून राहिलो बा. आणि आमची पोरगी आमच्या गुरार करते, गुटके काटके आम्ही तेच खातो. आणि हे लोक आम्हाला अजिबात न्याय नाही देत. उलट तो 100% आला. आम्हाला काल आमच्या दबाव टाकला की बा तुमचं पोरगं, एक तर पोराच्यानं आमची मेमरी काम नाही करत, पोराच्यानं आमचं संतुलन बिघडेलं आहे. जपीच्या गोळ्या घेणं लागल्या आणि जपून राहतो आम्ही. तटून नाही तर ते दबावाखाली आणून राहिले की असं करा तुम्ही. तर पोरगा 4 दिवसाच्या अंदर आणला तर बरंच बरं, नाहीतर मग आम्ही गाडी बी नेतो तुमची. आणि तुमच्यावर काय शिकायतात ते काय पुरा आम्ही आमच्याजवळ आहे. त्यानं बी तकडबंद करणं लावलं आम्हाला. त्यानं बी दबाखाली आणणं लावला. मेन म्हणसान तर मा पोरगा जायला बा मला मा पोरगा आणून दे.